नमस्कार मित्रांनो, विजडम आयएस वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे जाणार का असे खूप साऱ्या जणांचे मेसेजेस येत आहेत, फोन सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आणि या मागचं कारण आहे ते म्हणजे लोकसभासाठीच्या इलेक्शन्स त्या संदर्भातली प्रेस कॉन्फरन्स नुकतीच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घेतलेली आहे आणि एकूण 5 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे आणि त्याच्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे जाणार का असा प्रश्न खूप सारे विद्यार्थी विचारताना आपल्याला दिसत आहे आणि ह्याच्या मागचं कारण सुद्धा तसंच आहे बघा। म्हणजे जर का आपण बघितलं तर फर्स्ट फेज महाराष्ट्रातली 5 फेजेस ज्या होणार आहेत, फर्स्ट फेज आणि सेकंड फेज जी आहे, फर्स्ट फेज किती तारखेला आहे? फर्स्ट फेज आहे 19 एप्रिल आणि सेकंड फेज जी आहे महाराष्ट्रातली ही आहे 26 एप्रिल, बरोबर। आणि तिसरा टप्पा हा परत 7 मे ला आहे, थर्ड फेज। आता ह्या सगळ्या दरम्यान महाराष्ट्रभर हा प्रचार वगैरे वगैरे सर्व काही सुरू असेल। फोर्थ टप्पा जो आहे, फोर्थ फेज ही आहे 13 मे ला आणि फायनल फेज जी आहे, फिफ्थ फेज जी आहे ती आहे 20 मे ला। थोडक्यात काय, 19 एप्रिल पासून ते 20 मे पर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं प्रचार हा सुरूच असणार आहे। कोणत्या ना कोणत्या मतदारसंघामध्ये हे सर्व सुरू असणार आहे। टोटल 48 जे आहेत मतदारसंघ आहेत लोकसभेचे आपल्या इथं आणि त्याच्यामुळं असं म्हणतायत, विद्यार्थी विचारतायत की परीक्षा पुढे जाऊ शकते का। तर थोडेफार जरी ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटत असलं की बाबा परीक्षा पुढे जाऊ शकते अशी वाटत असेल, थोडीफार आशा असेल किंवा काही जणांना ती शंका असेल, आशा ह्याच्यासाठी की अभ्यास अजून पूर्ण नाही झालेला, अजून थोडा वेळ हवा आहे असं ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी आशा, आणि ज्यांचा अभ्यास झालेला आणि कधी एकदा परीक्षा देतो असं ज्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी शंका। तर सगळ्यांना एकच सांगणं आहे, कृपया 28 एप्रिल याच दिवशी परीक्षा आहे ह्या हिशोबाने अजून पुढचे 1-2 दिवस तरी तुम्ही राहा, त्याच पद्धतीने अभ्यास करा। एमपीएससी कडून काय ती माहिती येऊ द्या, कुणी काय सांगते ते नको बघायला, किंवा प्रॉपर ऑथेंटिक अशा न्यूज माध्यमातून ही सर्व माहिती येऊ द्या। उगाचच खुश होऊन आज लगेच सेलिब्रेशन सुरू कराल असं होता कामा नये। त्याच्यामुळे अभ्यास करा। जर का पुढे गेली तरी सुद्धा ती तुमच्यासाठी संधी आहे आणि आहे त्या तारखेला जरी झाली तरी सुद्धा तुमची संधी कोणीही हिरावून घेणार नाहीये। त्याच्यामुळे तुमचा जो काही अभ्यास आहे तो व्यवस्थित सुरू ठेवा, पण थोडीफार काय ना निश्चितपणे अंधुकशी अशी वाटते ह्याच्यामध्ये की परीक्षा पुढे जाऊ शकते म्हणून। पण जोपर्यंत एमपीएससी काही सांगत नाही किंवा ऑथेंटिक न्यूजच्या माध्यमातून हे समोर येत नाही तोपर्यंत कृपया तुमचा अभ्यास जो आहे तो सुरू ठेवा, हेच तुम्हाला सांगणं आहे। बस एवढंच। थँक्यू।